हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी इथं बनवत आहे लसणाच्या पानाचे आते. सो गावून काही पानं आणली होती, घरी असतात नॉर्मली. तर मी म्हटलं आज ते करून घेते. आणि पीठ पण होतं. सो याच्यासाठी कधी पण यूज करताना नवीन पीठ यूज करायचं, जेणेकरून त्याचं टेस्ट जे आहे ना ते खूप छान वाटतं. जुनं पीठ असेल तर थोडंसं टेस्टमध्ये फरक होतो. सो इथे पान व्यवस्थित कापून मी मिक्सचर करून घेते, पेस्ट करून घेते आधी. आणि जर पीठ नसेल तुमच्याकडे तांदळाचं तर तुम्ही तांदूळ पण यूज करू शकता. तांदूळला धुवून जसं आता मिक्सचरमध्ये पानाची पेस्ट करते तसंच तांदळाची सुद्धा पेस्ट करून घ्यायची, व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आणि ते पण ओले तांदूळ घ्यायचे, वाळले तांदूळ नाही घ्यायचे. सो इथं आधी पेस्ट करून घेते आणि नंतर याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे. हळदी कुंकवाच्या वेळेला ज्या दिवशी मी हळदी कुंकू ठेवलं त्या दिवशी मॉर्निंगला झालं असलं की हा जो भांडा याच्यामध्ये मी जी आपली इडलीसाठी जी चटणी बनवतो आपण ते बनवण्यासाठी घेतलं होतं. सो हा भांडा एवढा टाईट बसलेला त्या मिक्सचरमध्ये की म्हणजे माझ्याच हाताने तो चुकीने लागला. खूप जास्त फिरवलेला, खूप वेळ झालं, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, तो भांडाच निघेना. सो आणि एकतर तो हीट झाल्यानंतर फिरवल्यानंतर म्हणजे चटणी बनवल्यानंतर तो पुन्हा फिट झाला त्याच्यामध्ये. सो त्या दिवशी भरपूर वेळ गेलेलो त्याच्यामध्ये. पण हा लावताना अगदी इझिली म्हणजे खूप थोडंच याला थोडंसंच फिरवावं लागतं आणि तो फिट होऊन जातो. त्या दिवशी ॲक्च्युली चुकीने माझ्या हाताने तो खूप जास्त टाईट झाला, त्याच्यामुळे तो निघतच नव्हता. म्हणजे एवढं त्याच्यापर्यंत वेळ आली होती की असं वाटत होतं की आता काढता काढता त्याचं हँडलच मोडून जाईल, एवढं ते टाईट झालेलं होतं. सो आणि दुसरी गोष्ट, बेसिन जर असली ओट्यावर जवळच तर वेळेवर भांडे पण धुतले जातात. नाहीतर काय होतं ना, जसं आता ट्रान्सपरंट याचं झाकण आहे वरचं, जर मी तसंच ठेवलं तर मग ते डागं पण पडतात ग्रीन वगैरे. त्यानंतर इथं मी मिक्स करून घेते आहे जिरा. आणि जर तुमच्याकडे तीळ असेल तर तीळ नक्की घाला. तीळ घातल्यानंतर एक जो टेस्ट आहे ना तो खूप छान येतो, त्याचा आउटपुट जे आहे तो खूप छान येतो. त्यानंतर याच्यात सांबार ॲड करायचं. सांबार तुम्ही असं पण घालू शकता किंवा मगाशी जसं पेस्ट केलं पानांची तर त्याच्यात घालून पण आपण सांबाराची पेस्ट पण बनवू शकतो. सो मी ॲक्च्युली विसरले, त्यामुळे मग मी आत्ता घालते आहे. त्यानंतर मी तुम्हाला इथं बोलताना दिसत असेल, तुम्हाला वाटत असेल की मी एकटीच बोलते, तर नाही, मी अजयसोबत बोलत होते. कारण अन्वीला ताप आलेला रात्रीला. सो तिला सर्दी आणि ताप दोन्ही झालेलं, त्याच्यामुळे डिस्कशन सुरू होते की कुठले औषध द्यायचे. कारण भरपूर दिवस झाले, कारण तिचे नॉर्मली तिचे जसं जसं हाईट वाढतं त्यानुसार तिचे औषधं चेंज होत असतात. बिकॉज ऑफ तिची हाईट खूप जास्त आहे तिच्या एजनुसार. सो तिचे जे औषध असतात ते नेहमी थोडेसे तिच्यापेक्षा 1 वर्षाचे मोठे जे मुलं असतात त्यांचेच औषध दिलेलं असतं. सो ते आमचं डिस्कशन सुरू होतं. त्यानंतर मी इथं पीठ मिक्स केलेलं आणि पाणी घालून पूर्ण त्याची व्यवस्थित पातळ पेस्ट करून घ्यायची. सो त्यानंतर जनरली आपण जसं थालीपीठ करतो त्यानुसार तिखट, मीठ आणि हळद घालायचं. जर तुम्हाला मसाला घालायचा असेल गरम मसाला तर थोडंसं घालू शकता. मी जनरली स्किप करते कारण अन्वीला पण खूप आवडतं ते खायला, त्याच्यामुळे मी स्किप करते मसाला घालणे. सो त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित याची पेस्ट तयार करून घ्यायची.
वाटतं, खूप सुंदर वाटतं. इकडले जे मिळतात मार्केटला त्याचं नाही बनवून बघितलं मी कधीच कसं वाटतं, पण नेहमी गावाकडून आणत होतं तर गावाकडचे ते आणलेलं पाण्याचं बनवून होतं. झालं गरम अन्वी हो खाऊन घे, संपवून दे घे. अन्वी मला दे ना. झाली का एक खाऊन झाली हां ही ना ना. आता या दिवसाचं झालं. चांगलं वाटतं.